नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 30 क्लास 7 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, फाइंड द स्क्वेअर रूट। फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 625। आता या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे। आता स्क्वेअर रूट फाइंड आउट करायच्या आधी याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील। बघा या प्रकारे आपण त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करून घेऊ। 625 नंबर आहे। आता ह्या नंबरला आपण 5 ने डिवाइड करू शकतो, म्हणून या प्रकारे त्याला 5 ने डिवाइड करायचं आहे। 5 1 जा 5, 1 बाकी राहिला, 2 घेतला 12 नंबर बनला, 5 2 जा 10, 2 राहिला, 5 घेतला 25 बनला, 5 5 जा 25। अशा प्रकारे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या प्रकारे सुद्धा 625 ला 5 ने डिवाइड करून हे आन्सर फाइंड आउट करू शकता। बघा 5 1 जा 5, 6 मायनस 5 1, नंबर घेतला 2, बनला नंबर 12, 5 2 जा 10, 12 मायनस 10 केले 2, पुढचा नंबर या ठिकाणी आपण घेणार 25 बनला, 5 5 जा 25। या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 125। पुन्हा या 125 नंबरला आपण 5 ने डिवाइड करूया। 5 2 जा 10, 2 रिमाइंडर राहिला, 5 घेतला 25 बनला नंबर, 5 5 जा 25। 25 नंबरला पुन्हा आपण 5 ने डिवाइड करणार आहोत। 5 5 जा 25, पुन्हा या 5 नंबरला 5 ने डिवाइड करणार, 5 1 जा 5। आता या ठिकाणी हे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करून घेतले। या प्रकारे लिहिणार देअरफॉर 625 इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5। आता या ठिकाणी आपल्याला 2 2 च्या या प्रकारे पेअर बनवायचे आहे। आता या ठिकाणी फर्स्ट जी पेअर बनली आहे 5 मल्टिप्लाय 5 ची, या ठिकाणी 2 वेळेस नंबर होता 5 मल्टिप्लाय बाय 5, परंतु आपल्याला ओनली 1 टाइम तो नंबर राईट डाऊन करायचा आहे। मल्टिप्लाय बाय या ठिकाणी सुद्धा आपण पेअर बनवली आहे, त्याचं सुद्धा मल्टिप्लिकेशन ओनली 1 टाइम आपल्याला राईट डाऊन करायचं आहे। आता 5 5 जा किती बनले 25, म्हणजेच काय तर 625 जो नंबर होता या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट किती मिळालं 25। देअरफॉर राईट डाऊन करणार स्क्वेअर रूट ऑफ 625 इक्वल टू 25, म्हणजे आपल्याला 25 हे आन्सर मिळालेलं आहे। सेकंड एक्झाम्पल बघतो आहोत 1225। या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच काय तर याचे आपल्याला प्राइम फॅक्टर फाइंड आउट करावे लागतील। या ठिकाणी आपण याचे फॅक्टर या प्रकारे फाइंड आउट करू शकतो। 1225 नंबर आहे, या नंबरला आपण 5 नंबरने डिवाइड करून घेणार आहोत। या प्रकारे बघा 5 2 जा 10, 2 राहिला रिमाइंडर, हा नंबर घेतला 2 22 बनला, 5 4 जा 20 राहिला 2, 5 5 जा 25। पुन्हा या नंबरला आपण 5 ने डिवाइड करणार, 5 4 जा 20 राहिले 4, 5 9 जा 45। 7 ने डिवाइड करणार, 7 7 जा 49, 7 ला 7 ने डिवाइड करणार, 7 1 जा 7। आता या ठिकाणी जे फॅक्टर्स मिळाले ते राईट डाऊन करून घेणार। 1225 इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7। आता या ठिकाणी आपण या प्रकारे 2 2 चे पेअर बनवणार आहोत। आता या ठिकाणी 5 मल्टिप्लाय बाय 5 होता, म्हणजे या ठिकाणी ही एक पेअर बनली। ह्या पेअर पैकी फक्त ओनली 1 टाइम तो नंबर आपण राईट डाऊन करणार, म्हणजे या ठिकाणी लिहिला 5 मल्टिप्लाय बाय। या ठिकाणी सुद्धा 7 मल्टिप्लाय बाय 7 ची पेअर आहे, परंतु फक्त एकच टाइम आपण हा 7 नंबर राईट डाऊन केला। इक्वल टू 5 7 जा किती मिळाले 35, म्हणजेच काय तर या ठिकाणी 1225 नंबरचे स्क्वेअर रूट आपल्याला मिळालं 35। थर्ड एक्झाम्पल बघतो आहोत 289। आता ह्या नंबरचे आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे आहे, यासाठी याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील। आता या ठिकाणी 289 नंबर लिहून घेतला, याचे आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे आहे। आता या नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही, 3 ने डिवाइड करू शकत नाही, 4 ने करू शकत नाही, 5 ने करू शकत नाही। म्हणजे या नंबरला जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर या नंबरला आपण 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 नंबरने डिवाइड करू शकत नाही। या नंबरला आपण डिरेक्टली 17 या नंबरने डिवाइड करू शकतो। बघा आता या प्रकारे डिव्हायडेशन होणार आहे। 289 नंबरला आपल्याला 17 ने डिवाइड करायचं आहे। 17 1 जा 17, 8 मायनस 7 जर केला तर 1, या ठिकाणी 2 मायनस 1 केला तर 1 आणि हा 9 उतरवला। आता नंबर बनला 119। 17 7 जा 109, दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन करून घेतली,
या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 17. 17 नंबरला फक्त 17 नंबरनेच डिव्हाइड केलं तर 17 वन जा 17. देअरफॉर 289 इक्वल टू 17 मल्टिप्लाय बाय 17. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला 17 मल्टिप्लाय 17 ची पेअर मिळाली, परंतु फक्त एकच टाइम आपण हा 17 नंबर राईट डाऊन करणार. म्हणजेच 289 जो नंबर आहे याचं स्क्वेअर रूट मिळालं ते म्हणजे 17. आता या ठिकाणी आपल्याला 4096 नंबरचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. म्हणून या दिलेल्या नंबरचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. बघा या प्रकारे हा नंबर लिहून घेतला 4096. आता याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सुरुवातीला या नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करून घेऊया. 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 4 जा 8, राहिला 1, 2 8 जा 16. पुन्हा 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8. पुन्हा 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4. पुन्हा 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 2 जा 4, राहिला 1, हा 1 खाली उतरवला, नंबर बनला 11. 2 5 जा 10, 1 राहिला, 2 6 जा 12. पुन्हा 2 ने डिव्हाइड करणार आहोत. या प्रकारे 2 1 जा 2, 2 2 जा 4, राहिला 1, 2 8 जा 16. पुन्हा 2 ने डिव्हाइड करून घेऊया. 2 6 जा 12, 2 4 जा 8. पुन्हा 2 ने डिव्हाइड करूया. 2 3 जा 6, 2 2 जा 4. 32 नंबर मिळाला. आता 32 ला पुन्हा 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 1 जा 2, राहिला 1, 2 6 जा 12. 16 ला 2 ने डिव्हाइड करूया. 2 8 जा 16, 8 ला 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 4 जा 8, 4 ला 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 2 जा 4, 2 ला 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 1 जा 2. या प्रकारे आपल्याला हे फॅक्टर्स मिळालेले आहेत. आता या ठिकाणी 2 हा जो नंबर आहे तो किती वेळेस आला आहे तो आपण काउंट करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टाइम्स आलेला आहे. म्हणून या प्रकारे आपण हे फॅक्टर्स लिहून घेणार आहोत. या प्रकारे आपण हे नंबरचं मल्टिप्लिकेशन लिहून घेतलं. 4096 इक्वल टू 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन 12 टाइम्स होतं, म्हणून या प्रकारे आपण हे लिहून घेतलं. टोटल नंबर्स किती होते? 12 टाइम्स होते, म्हणून या प्रकारे मल्टिप्लिकेशन करून हे नंबर्स लिहून घेतले. आता आपल्याला पेअर बनवत जायचे. बघा या ठिकाणी फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, थर्ड पेअर, फोर्थ पेअर, फिफ्थ पेअर आणि ही सिक्स्थ पेअर. या प्रकारे आपण ह्या पेअर बनवल्या. आता ही जी पेअर बनली आहे, फर्स्ट पेअर मधून फक्त ओनली 1 टाइम आपल्याला 2 राईट डाऊन करायचा आहे. इक्वल टू 2. सेकंड पेअर मधून 2 राईट डाऊन केला. थर्ड पेअर मधून 2 राईट डाऊन केला. फोर्थ पेअर मधून 2 राईट डाऊन केला. फिफ्थ पेअर मधून 2 राईट डाऊन केला आणि सिक्स्थ जी पेअर होती त्यातून 2 राईट डाऊन केला. इक्वल टू. बघा आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64. म्हणजेच आपल्याला 4096 जो नंबर होता या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट मिळालं ते म्हणजे 64. अशा प्रकारे या ठिकाणी हे स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1089. या दिलेल्या नंबरचं सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे, म्हणून याचे आपल्याला सुरुवातीला फॅक्टर्स राईट डाऊन करावं लागणार. बघा या प्रकारे फॅक्टर्स फाइंड आउट करून घेणार. या ठिकाणी दिलेल्या नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करू शकत नाही. नंतर 3 ने डिव्हाइड करू शकतो का? तर 9 + 8 17 + 1 18. ऍडिशन 18 मिळालेली आहे आणि 18 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून ह्या दिलेल्या नंबरला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. बघा या प्रकारे डिव्हायडेशन करून घेणार आहोत. 3 3 जा 9, 1 उरला. 3 6 जा 18 आणि 3 3 जा 9. जर तुम्हाला असे शॉर्टकट डिव्हायडेशन जमत नसेल तर तुम्ही या प्रकारे डिव्हाइड करून बघू शकता. 3 ने डिव्हाइड करायचं आहे. 3 3 जा 9, 10 - 9 1. पुढचा नंबर उतरवला, 18 बनला. 3 6 जा 18, 18 - 18 केले 0. पुढचा नंबर उतरवला 9, 3 3 जा 9. या ठिकाणी आन्सर मिळाला 363. 363 ला पुन्हा 3 ने डिव्हाइड करणार. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 1 जा 3. आता हा जो 121 नंबर आहे याला आपण 11 ने डिव्हाइड करूया. बघा 11 1 जा 11, 1 राहिला. पुन्हा 11 1 जा 11. आता 11 ला आपण ओनली 11 नंबरने डिव्हाइड करू शकतो. 11 1 जा 11. देअरफॉर
1089 इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 11. आता या ठिकाणी 2 पेअर्स मिळालेले आहेत. 3 मल्टिप्लाय बाय 3 ची एक पेअर आणि 11 मल्टिप्लाय बाय 11 ची एक पेअर. आता या ठिकाणी ही जी फर्स्ट पेअर आहे त्यातून फक्त 3 राईट डाऊन केला. सेकंड पेअर मधून फक्त 11 राईट डाऊन केला इक्वल टू 33. दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन 33. म्हणजेच काय तर 1089 जो नंबर आहे याचं स्क्वेअर रूट मिळालं आपल्याला 33. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 30 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.